श्रीरामच समर्थ. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं आपण संक्षिप्त चरित्र पाहतोय. त्याच्यामध्ये आज आपण तिसरा भाग पाहू. सर्वत्र बातमी पसरली. घरी माणसांची बाळाला पाहायला गर्दी होत होती. सर्वांना साखर वाटली आणि बारशाचा दिवस जसा जवळ आला, लिंगोपंतांनी सर्व गावाला बोलावले. ते कोणाला वगळणार? गावचे कुलकर्णीच होते ना. सर्व गावच त्यांचे होते आणि गावाचे तर प्रेम एवढे होते की ज्याला निरोप पोहोचू शकला नाही तो म्हणाला, बोलावणे कशाला हवे, ते आम्हाला बोलावणारच, आपण जायचे. खरेच आहे, जेथे शुद्ध प्रेम असते तेथे अपेक्षा, अहंकार, कुरकुर, मानापमान नसतातच नाही. बारशाची जेवणे झाली. संध्याकाळी सर्व बायका ज्याच्या त्याच्या शक्यतेनुसार अंगडी, टोपडी, कुंची, दुपटी वगैरे बाळंत विडा घेऊन आल्या. खूपच गर्दी झाली. पाळणा सजविला. बाळाला तीट काजळ लावले, नवीन कपडे घातले. तसेच जीवती, साखळी, वाळे, बिंदल्या, मनगट्या, गळ्यातील साखळी सर्व डाग घातले. बाळ फारच मोहक दिसत होता. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या करून झाले. बाळाला पाळण्यात घालण्यासाठी नीट गुंडाळून घेतले. गीतामाईला आपले उगाच वाटले की या बायका बाळाला नीट धरतील ना. अहो, पाळण्याखालूनच घ्यायचे आहे, पण ती मातृप्रेमाची शंका होती. त्या बायका अनुभवी होत्या. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, मधुसूदन घ्या, त्रिविक्रम घ्या, माधव घ्या, हो कुणी मुकुंद घ्या झाले आणि बाळाला पाळण्यात ठेवले. गीतामाईंच्या जीवात जीव आला. राधाबाई म्हणाल्या, गीता, अगं बाळाचं नाव ठेव. गीतामाई पुढे झाली. बाळाच्या हातात नथ दिली, कारण साथीला त्यात सोने, मोती, हिरा पोळे असते ना. आणि ठरल्याप्रमाणे गणपती नाव ठेवले व कानात कुर्र केले. कुर्र म्हणजे काहीही नाही. लहान मुलांना वस्तू नाही सांगताना पूर्वीच्या काळी कुर्र झाले म्हणून सांगत असत. याचा अर्थ काही नाही, काही नाही. बाळाला सुद्धा आई हा धडा देते की, अरे तुझे नाव गणपती ठेवले आहे म्हणजे ते देहाचे नाव आहे. देह नश्वर आहे, काही नाही, देह खोटा आहे, हेच आई त्यातून त्याला सांगत असते. बायकांच्या सांगण्यावरून पाठीने झोका दिला. पाळणा म्हटला गेला. बायकांच्या ओट्या भरल्या. गीतामाई बाळाकडे टक लावून पाहत होती. हिला वाटत होते, माझी दृष्ट तर लागणार नाही ना. म्हणे आईची दृष्ट कायम लागते. मनोमनी म्हणाली, जळो जळो माझी दृष्ट, मिठाचं ग झाले पाणी, बाळ माझा फुलावानी कोमेजला. बाळ दिवसामासांनी मोठा होत होता. सर्व घरावर बाळराजाची सत्ता होती. गीतामाई बाळाला पदराखाली घेण्याचे स्वर्ग सौख्य अनुभवत होती. अशीच एकदा बाळाला घेऊन बसली असता मनगत काळाच्या गोड स्मृतीत हरवून गेले. तिला आठवले, आपण कले ढोणेकर वाघमाऱ्यांकडून कशा येथे आलो. सर्वच जण आपले लाड करीत होते. सासू सासरे देवमाणसेच होती. रावजींना तर घराची प्रपंचाची चिंताच नव्हती. घर अगदी सर्वार्थांनी भरलेले होते. कोणालाही काही द्यायला मान नव्हती. आपली हौस पुरत होती. आणि खरंच गडे, आपल्याला जेव्हा मातृत्वाची चावू लागली तेव्हा फारच बाई कसं तर झालं. सर्वांनाच आनंद झाला. आपल्या मामांजीचा अतिशय प्रेमाने विचारले होते, गीता, तुला काय करावंसं खावंसं वाटतं? आपण लाजतच उत्तर दिलं, मला दासबोध विवरावा, ऐकावा असं वाटतं. माहेरून रामदास पंथाची दीक्षा होती. रामनाम मुखात होते ना. लगेच निंगोपंताने एका ब्राह्मणास दासबोध वाचण्यास रोज येण्यास सांगितले. आपल्याला किती बरे वाटत असे. लिंगोपंतही बसत असत आणि गंमत आहे, मला कसे नेहमी ध्यान करावे, रामाचे नाम घ्यावे असे वाटायचे आणि सदैव मारुतीचे दर्शन व्हायचे. आपण रावजींबरोबर संभाजी महाराजांचे म्हणजेच संतांचे दर्शन घेण्यास कसे गेलो होतो. त्यांनी नारळ दिला होता आणि आपणास दिवस राहिले. सर्व भान विसरून चिंतून चालू होते आणि वाटले, खरंच माझा बाळ मोठा संत होणार की काय. असे म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,
डोहाळ्यावरून बालवृत्तीची कल्पना येते. मनोमन खूप सुखावली, पण लगेच म्हणाली, संत फार मोठे असतात, ते कृपाळू, दयाळू, स्नेहाळू, परोपकारी असतात, फार मोठे असतात बाई संत. आणि मग संतांविषयी विचार सुरू झाले. जणू त्या सद्विचारांचेच दूध बाळाला पाजले जात होते. रामदास, ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ, नामदेव या थोर संतांची आठवण झाली व त्या चिंतनात ती बुडून गेली. श्रीराम समर्थ. येथे आज आपला 3रा भाग पूर्ण झाला. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.